राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि या सरकारमधले मंत्री असलेले अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांच्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांच्या बैठका ज्या आहेत त्या कराळे नावाच्या एका त्रयस्थ व्यक्तीकडनं घेत असल्याची माहिती जी आहे ती आता समोर येताना पाहायला मिळत आहे। कराळे नावाचे व्यक्ती जे आहेत ते कोणतेही शासकीय अधिकारी नसताना मात्र धर्माराव बाबा आत्राम यांचं सुरुची या शासकीय इमारत जी आहे त्या इमारतीमध्ये त्यांचं घर आहे। त्या इमारतीमध्ये कराळे नावाच्या व्यक्तीकडनं त्या सगळ्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांच्या बैठका ज्या आहेत त्या घेतल्या जात असल्याची माहिती समोर येते। खरं तर 18 जुलैला कराळे नावाच्या व्यक्तीकडनं अन्न व औषध प्रशासन विभागातल्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक जी आहे ती याच सुरुची इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या शासकीय निवासस्थानी घेण्यात आली आणि या सगळ्या संदर्भातल्या बैठका ज्या आहेत त्या अनधिकृतपणे होत असल्याची कुठेतरी कुजबूज जी आहे ती अधिकारी वर्गामध्ये होती आणि या सगळ्या संदर्भाची तक्रार जी आहे ती अधिकाऱ्यांनी आता मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांना दिलेली आहे। आणि या सगळ्याच्या नंतर आता धर्माराव बाबा आत्राम यांच्याकडनं कराळे नावाच्या व्यक्तीवरती कोणत्या पद्धतीची कारवाई होणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु त्रयस्थ व्यक्तींचा हस्तक्षेप अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये वाढल्यामुळे खरं तर या सगळ्या संदर्भाची कुजबूज जी आहे ती सध्या अधिकारी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।